ए काय काय घेताय? हॅलो फ्रेंड्स, गावाला आले मावशीकडे गोवटण्याला. मावशी आम्हाला घेऊन चलत आता रानामध्ये रानभाज्या आणण्यासाठी. हॅलो, भवानीचे मंदिरात चाललो, नंतर डोंगरी जाऊ वरती. हॅलो, आम्ही बघा काय पकडलेत. गावची मजा करतात. काय पकडल्यात? हे बघ, शिंपळ्या. शिंपळ्या. अरे बापरे. इथे शंख सारखं काय सारखं भेटलं. 1 2 3 1 1 4 2 5 6 मावशी गावात कसे काय? समुद्र आहे बाजूला म्हणून. 10 हे वाहून येतं का पाण्यामध्ये? नमस्वा खाली पाडतोय. समुद्र आहे. गेली पाण्याला गुतली लहानदानी गेली पाण्याला दादा हात लाव रे. दाखवा दाखवा काय उचलून. कशात टाकतात? मीठ पाणी. अच्छा, शेवळाच्या. अच्छा, ती शेवळाच्या भाजीत जी आपण टाकतो ती खाकरा. हा झाड आहे का त्याचा? किती उंच आहे. हळद टाकून गरम पाणी टाकत असते आणि खायची असेच. ताप येतं ते माणसाला खायला देतात. हा, अरे वा. हा, ताप आलं नाही की खायला द्यावं. शहरामध्ये आपल्याला विकत घ्यायला लागतात. नाही, ताप आलं खाल्लं नाही की तोंड मोडतं ना माणसाचा. हा, तो तोंड चालू होतं जेवणासाठी. ओके. असा हा, चव येते. किती उंच आहेत बघा. जेव्हा ते विकायला आणतात तेव्हा किती पडलेली येतात. हा, किती पडलेत. हो, काकडाचं झाड आहे. काकडा काकडा. भाजी करतो ना त्याच्यामध्ये टाकतो ना, हे टेस्टी व्हायला. मंदिर कोणतं आहे? भवानीचं. हे भवानीचे गोवटण्याचे भवानी मंदिर आहे. ओके देवी अशी आहे की ती जागृत देवी आहे, म्हणजे पावते सगळ्यांना. ओके. आपण जर मनापासून इच्छा तिच्याकडे मांडली तर ती पूर्ण करते ती. हा, किती कोणीतरी चपला असे लटकवून ठेवलेत. घ्या घ्या 10ला 1 घ्या घ्या 20ला 1 ₹1 भेटला. राणात येऊन पैसे देतात. मला काकडा भेटली. किती काकडा घेतली? काकडा ना, काकडा. काकडा काकडा झाडामध्ये. ओके. आणि हे इथं मंदिर. आता हा, ओके. हा, ओके. बघू किती घेतले, गोळा केले. नमस्वा किती बेचले? 4. भरपूर झाले ना. हे बघ खालती पाणी आहे बघ. जंगल आलो तरी पण आम्हाला हे भेटलं. काय भेटलं? काकडा. आज आमची जंगल सफारी चालू आहे काकडांसाठी. मावशीच्या गावाला आलोय गोवटण्याला. काकडे भेटतात, वेचतोय. गुंजुल्या गुंजुल्या. अच्छा, ही गौर. ही गावडी कर ना माझ्यासाठी गोळा जरा. कशाला? मुंगुल्या मुंगुल्या कावडी बोलते म्हणून. तिला मुंगुल्या जावं. हे बघ, ह्या गुंजोल्या आहेत. अच्छा, हा. आम्ही ह्याला डोळे बोलायचो. बघू. याचा पाला पानामध्ये घालतात आणि कशामध्ये? आपण खायच्या पानामध्ये याचं पानं वापरतात. दुकानात हा, हिला बोलतात गहू. आम्ही लहान असताना गौरी. हो हो हो. छान आहे. गौर आहे, गौर. कंटोली आलेत काय? कंटोळीला फुलं आली. आत्ताची फुलं आली. हा,
भरपूर फुलं आलीत. नको तोडू बाडी. देवबापाला द्यायला लागते ना. पुढच्या महिन्यात यायला पाहिजेत. हा हा काय बोलते नमस्कार? देवबापाला द्यायला. अच्छा, देव बाप्पाला ही फुलं ना दे, त्याला फळं येतात, भाजीची येते. हा कानामध्ये लाव तुझ्या. हा आली आली. भरपूर कंटोलीची वेली आहे तिकडे. अच्छा, ही पण गौरच. हा ही पण गौर, तिला पण गौरच बोलतात. ही अशी एवढी ही झाड आहेत ना, एवढ्या या गौरी येतील. हो एवढी हा, ह्याला आता फुलं यायची बाकी आहेत. हा आता याला फुलं येतील. हो राण्यामध्ये रानफळं असतात खायला. हा आपण घरी नेऊ शकत. जगतील का झाडं ती? हा मला बघायचं. चला 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 मातेला नमस्कार. आयो आई आईलो भवानी माते, तुझा आशीर्वाद आमच्या पाठी सतत असू दे. आया हो खरं. चला हा मावशी, आपण घरी नाही लावू शकत ना? घरी नेऊन पाऊस पडून गेले, वातावरण छान वाटते ना रानातलं. गौरीच आहेत का सगळ्या? आता येतील याला. हा सर्व काही पुराले फुलं हो काही दिवसांनी या हो, गौरी ह्याचेच करतात ना. अडकली श्रावणी, अडकली. हे नैवेद्य दाखवायला इकडेच आलेले ना अनिश भाऊ. मंगळवारी फक्त देवी तिथं असते, बाकी सगळी इथं. इथे असते. अच्छा, तिच्या फक्त वारा टाकली ते मंदिरात जाते. आणि हे मेन झाड आपलंय. हा ए बा, हे रानटी ती हे का म्हणतात ते, आम्ही ह्याला आळंबी बोलायचो, पण आपल्याकडे ते मशरूम म्हणून ते विकायला असतात, तसंच असतं ते. आशीर्वाद असू दे त्यांच्या पाठीशी सदैव पाठीशी उभा. माऊली, आमचं काय चुकलं असेल तर आमच्या चुका पोटात घाल आणि आम्हाला क्षमा कर आणि आमच्या पाठीशी पाठ राखेल सर. ए बोला भवानी माते की. हा भवानीचा स्थान आहे. अच्छा, इकडे भवानी भवानी या घरावरतीच राहते. ओके. या झाड किती भव्य असं बघ झाड आहे. मंगळवारी मंदिरात जाते. ओके, दररोज इथे असते. दररोज इथे असते. एरवी दिवशी इकडं आणि मंगळवारी फक्त देवळात जाते मंदिरात. ओके, आणि हाकेला धावणारे संकट आल्यावर फक्त हाक मारा. हाकेला धावणारी आहे आमची देवी. वर बसते देवी, वर किती हे- वर बसून तिकडे गावाच्या चारी बाजूला लक्ष ठेवते. मला वाटलं की इथे बसते, कारण इथे फक्त मध्येच जागा आहे, बाकी सगळे कोण. आपली वर बसते. तशी यांची गावदेवी भवानी माता आहे, कळलं तुला? काय बरी कुंकाई देवी तशी भवानी माता आहे. म्हटलं सांग, मला चांगला आशीर्वाद दे. देवीचं आहे सगळं बाबू. चौकात पाहिजे. झेंडा आहे तो. या चप्पल काढली. चप्पल काढलं. तुझ्या पायात काटा बसला बघ. इकडेच बसून राहत. एरवी दिवशी सगळं पॅक झालं रस्ता. इथं बसून ती बघताय. इथून बघतोय छोट्या कुणाला होतं सगळ्यांना. इथं? हो हो हो. मला चला चला आता आपण चला निघा 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 बाहेर निघा. चला राहू दे चला चला. भवानी माते की जय. घनदाट जंगल आणि त्या सुरेली आवाज अक्कांचा. आइए आपका इंतजार था. बोलत जल्दी चल. तू का पंद्रह निकलना है?
छोटी छोटी आलीत घंटोली, अजून फुलांच्याच तिथे आहेत. पुढच्या वर्षी येणार करवंद खायला येते. घनदाट जंगलामध्ये भवानी मातेचं मंदिर आहे. आम्ही सर्व इथं मंदिरामध्ये दर्शनासाठी आलो आहोत. हो मच्छर. खूप सुंदर मंदिर आहे. बाहेर रांगोळी सुद्धा सुंदर काढलेली आहे. वजनाला काढला पाहिजे. लाडूच्या लग्नाला गेलती धावत. हा हो लग्नाच्या वेळी लाडू येतं दर मंगळवारी नाही. दर मंगळवारी लाडू येतात. अरे वा, नमस्कार. घंटा वाजवली अरे वा 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 वा. आई. हे काय मावशी? हे कोणी नवस अच्छा, ते पूर्ण करतात नवस असं इथे. पूर्ण करतात. ओके. हे आपण बोलत नाही मला काय झाला समजा काय नवस लाड अडचणी केले पूर्ण झाले. कोण गोंडा आणली. ओके. गोंडा हा कोण बघली घंटी आणली तर घंटी. कोण बघितला गाठी देईल. ओके. कोण बघितला चुरा भरेल तर ते बांगड्या. अच्छा, असं करतात. हे सगळं नवस पूर्ण हे सर्व केलेले नवस. आहेत. हे सर्व नवस पूर्ण केलेलं. ज्या बोलतील त्या. कोणते? सैनिक. अच्छा. एक सैनिक तिचे. हे तिचे पाठी असतात. हा फिरायला ही गेले. गावात येते ना फेरी मारायला, हा. तेव्हा तिच्या सोबत असतो मी. देवीला माझ्या वर्षी हलवली नाही. हा, ती झाडाखालतीच आहे. नाही इथं पण होता ना ही मूर्ती. मी इथून जागा वर्षी तिने हलवून देते म्हणजे इथं राहूनच माझं बांधकाम करा. हा पण मी इथं जागा वर्षी हलवली नाही. ओके. पोचते त्याच्यात. ही देवीची आरती केलेली. अच्छा. पाय 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 चप्पल. या बाया हा सर्व बाया म्हणजे? देवी देवी. अच्छा. सात देवी सात देवी असतात ना. मोठ्या बाया छोट्या बाया हा गवर निघतं कसा मोठ्या बाया छोट्या हा हा. अशा या देवी आहेत त्या तिच्याच सोबत असतात अच्छा. भवानीचे. बाया बोललं की लक्षात येतं. बोलल्या सुक्या बाया येतात ना आपल्याला. हा हा. अच्छा, त्या अंगावच्या येतात बाया त्या. त्यांचं स्थान आहे. अच्छा 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 अच्छा. त्यांचं स्थान हा. त्या बाहेर बसल्या ना. हो ओके. शेणान पाय माकड. मंदिराचं दर्शन घेतलं आणि मावशी आता आम्हाला दाखवायला चाललेले आहेत मधमाशीचे जे पोळे आहेत. रानामध्ये जी मध तयार होते ना त्याचे पोळे भरपूर आहेत. मधमाशी आहेत. हा कसला? आम्ही हे चांगलं खेळायला आले. काय पण खेळायला अच्छा, काय पण खेळायला रानामध्ये आलाय. आले. अच्छा, काय आगीचे पोळे ना? आग्याचं पोल. अच्छा. आता आम्ही चाललो झाडावरती आग्याचं पोल आहे ते बघायला चाललो. बघायला. अच्छा अच्छा अच्छा. आता भरपूर आग्याचं पोल आहे. जवळच आहे म्हणजे गावाच्या बाजूलाच. ना त्याच्यात मध भेटतं. हा, ओरिजिनल मध. हल्ली ओरिजिनल मध आणि असे पोळे बघायलाही मिळत नाहीयेत. इथे टेक्निक बघा. शेत लावलंय, भात आलंय, पाखरं येऊन खायला नको म्हणून असे रस्सी बांधून त्याला अशा प्लास्टिकच्या पिशव्या बांधल्यात म्हणजे ज्या वाजतात आणि त्यांनी पक्षी पळून जातात. हे आहे मावशीचं शेत. पूर्ण त्या शेतावरतीच आम्ही आलोत.
मधमाशीचं पोळं बघायला. आगीचे पोळे बोलतात गावी त्याला. इथे बघा यांची मस्ती बघा. बाप रे, पावसामध्ये पण हे पूर्ण चावते ना आता मधमाशीचे झाड आहेत. इथे बघा, तिथे तुम्हाला उडताना सुद्धा माशा दिसत आहेत. मस्ती करायची आणि पाऊस पडला आता, तर त्या पावसामध्ये इथे मध आहे एक पोळा पडलेला आहे. त्याच्यामधून मध निघून गेले, माशा पण ना, गेल्या. आहे मध. आहे का? आपण नंतर घेऊया. ए मधमाशा बघ. किती आहेत बघ. मस्त होते बघ मधमाशा. हाय त्या चावतात आपल्याला. हा, इथून तिथून येत नाही व्यवस्थित. काय आलोतील. बघितलं हा, आता पूर्ण दिसत आहेत. हे झाडावरती आहे. याला बोलतात आग्याचं पोलं. अच्छा, म्हणजे मधमाशांचं पोलं असतात. ही माशी पण चावली ही की माशी आपल्याला आग होते ना. आग होते, त्रास होते हिच्या मुलं चावली की. चावले ना की ह्याच्यात आणि आता माशी उठली तर आम्ही पडू. हो, पूर्ण गच्च भरलाय. पण पडलं मग कितीतरी पडू. प्रत्येक फांदीला आहे. हे बघ. पूर्ण माशांनी भरलेलं आहे ते. त्याच्या मध हाय. काही उडलीत बघा, काही पांढरं झालं नाही ते उडल्या. हे खाली पण किती पडलेत. हो, पावसामुळे हे पण गेलं गोल, पावसामुळे हे पडलं. हो, हे आता पाऊस पडला त्याच्यातच पडले ते. वारा सुटला होता ना, हा, त्याने एवढे सगळे ते वेस्ट केले. हे बघ केवढे मोठमोठे आहेत. पण मग या मधाचा आपला फायदा नाहीच ना, आता खराब झाले असतील ते. नाही, हो, खराब झाले. पडून. समोरचं झाड पण भरलेलं आहे. हे आता पण पाणी आहे, पाणी आहे. ते पाण्याने वाहून गेली मध. पाणी आहे ते बघ. नाही पाणी आहे. मम्मी सांगते ते पाणी किती मोठा पोळा आहे बघा. नाही हो, मध आहे, मध आहे. मध आहे बघ. पाणी आहे. हे पाणी आणि मध दोन्ही मिक्स झाले. असेल पाणी पण मी- पाणी मध पाणी असेल, पडून तो- ऐक पण त्याच्यात पाणी पडलाय नाही. खाली मस्त बघ ना बेटा. किती मध असेल त्याच्यामध्ये. त्याचे बनवले फ्लाय तो झाड बघून मला असं वाटतं काढून न्यावं घरी. हल्दी आहे बघ, हल्दी आहे बघ. ती बघ, ती बघ, हे बघ, हाय. हल्दी आहे बघ. आता घेऊनच येतो. खूप काय काय गेलंय. हे असं शंख वगैरे भेटत. हा, ते बघ ते काका तिकडे आहेत ना, त्यांची ती कुदळ आहे. ती बोलते मी इंटरेस्टिंग शोधलंय. जा घेऊन सांगतात ते. जा जाते घेऊन. काय आहेत ते? ह्याचे असतील ना, ते वळकंदा करतात त्याचे. करंदे. जंगलामध्ये सगळ्यांबरोबर जाऊन खूप मजा आली. काही रानभाज्या घेतल्या. कसा वाटला जंगल सफारीचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.